नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. राहुरीच्या पोलीस पथकाने काल मध्यरात्री शहर हद्दीत एक मोठी कारवाई केली आहे. 2 लाख रुपयांच्या 200 व 500च्या रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या 3 आरोपींना पोलीस पथकाने सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला. अहिल्यानगर येथून 3 इसम बनावट नोटा घेऊन मोटरसायकलवर राहुरीकडे येत आहेत अशी गुप्त खबर राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना काल दिनांक 28 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान मिळाली. तेव्हा संजय ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलीस पथकाबरोबर घेऊन राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर गाडगे महाराज आश्रमशाळा परिसरात सापळा लावला. काही वेळाने तेथे MH45Y4833 क्रमांकाच्या मोटरसायकलवर 3 इसम आले. तेव्हा पोलीस पथकाने त्यांना जागेवरच झडप घालून पकडले. पथकाने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ 2 लाख रुपयांच्या 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. ॲक्सिस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलास वाणी यांनी घटनास्थळी सदर नोटा बनावट असल्याची खात्री केली. त्यानंतर पथकाने मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाआड केले. हवालदार सूरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय 33 वर्ष राहणार अर्जुन नगर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तसेच राजेंद्र कोंडिबा चौगले वय 42 वर्ष तात्या विश्वनाथ हजारे वय 40 वर्ष दोघे राहणार पाटेगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, राजू जाधव, हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढोकणे, नदीम शेख, सतीश कुराडे, अंकुश भोसले, वाहन चालक शकूर सय्यद आदी पोलीस पथकाने केली. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.